महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कोल्हापूर म्हटलं की आठवतात ती रांगडी माणसं, तांबडा पांढरा रस्सा, पन्हाळ्याचा किल्ला, राधानगरीचं निसर्ग सौंदर्य. पण या राधानगरीच्या कुशीत वसलेलं ठिकपुर्ली हे गाव त्याच्या सुगंधी चवीसाठी ओळखलं जातं. अस्सल चवीची ही ठिकपुर्ली बर्फी आज जगभरात प्रसिद्ध आहे. त्याविषयीच आज आपण जाणून घेऊया. पिढ्यानपिढ्या जपलेली ही परंपरा, लाकडाच्या जाळावर तासनतास आटवलेलं शुद्ध दूध आणि त्यातून साकारलेली ही दुधाळ गोडी, आधुनिक यंत्रांच्या युगातही हाताने पारंपरिक पद्धतीने बनवलेली चव आजही इथे टिकून आहे. ती ओळख म्हणजे ठिकपुर्लीची ही अस्सल बर्फी. दुधानंतर उकळी आल्यानंतर आम्ही साखर टाकतोय. साखर नंतर बासुंदीला येते. बासुंदी नंतर ह्याला येते काय आपलं म्हणतात कुंद्यानंतर मग डायरेक्ट बर्फी बनते ह्याची. वर्षानुवर्षे बर्फी बनवणारे व्यावसायिक प्रकाश मळगे सांगतात, ही बर्फी शुद्ध दूध आणि साखर या दोन पदार्थांपासून बनते. त्यात कोणतीही भेसळ नाही. सकाळी उठल्यानंतर ढेरीत जायचं, दूध आणायचं. दूध आणल्यानंतर बट्टी पेटवली की इथं पहिल्यांदा दूध आणल्यानंतर ओतायचं. दूध उकळायला सुरुवात झाली की साखर टाकते त्यात. साखरेनंतर मग थोडं असं चट्ट्याला येत असं उकळायला चालू होत. नंतर मग 2 तासांबरोबर एक आधार चालू होते. गावातल्या दूध उत्पादकांकडून दूध घेऊन त्यावर आम्ही ही प्रक्रिया करतो. ही बर्फी अगदी ग्राहकांच्या समोरच पारंपरिकरित्या चुलीवर बनवली जात असल्यामुळे ग्राहक खात्रीने पदार्थ घेतात. बर्फी बनवण्याची साधीच पण योग्य पद्धत त्यांनी सांगितली. ठिकपुर्लीची बर्फी देशभर नाही तर जगभर प्रसिद्ध असल्याचंही ते सांगतात. ठिकपुर्ली जवळच असणाऱ्या एका गावातील गृहस्थ मुंबईमध्ये राहतात. तेही ठिकपुर्लीची बर्फी नेण्यासाठी आवर्जून इथे येतात. मित्रमंडळींसाठी ही बर्फी आवर्जून आम्ही मुंबईला नेतो असंही त्यांनी नमूद केलं. तारीख तसा मुंबईचाच आहे. गेली 40 वर्ष मी मुंबईमध्ये राहतो. एक शिक्षक आहे, संगीत शिक्षक म्हणून. पण मी ज्यावेळेला गावी येतो त्यावेळेला पहिली भेट या रोडनेच आम्ही जात असतो. त्यावेळेला पहिली भेट आमची जी असते ती या बर्फी सेंटरला. आणि आम्ही गेली मला वाटतं 7-8 वर्ष झाली असतील की या ठिकाणी आम्ही कायम जाता येता साधारणपणे वर्षात आम्ही 2 ते 3 वेळेला गावी येतो. कारण यांची इतकी सुंदर बर्फी आहे की मुंबईला पण आम्ही बर्फी खातो, पण मुंबईच्या बर्फी आणि या बर्फीमध्ये खूप फरक आहे आम्हाला जाणवला. तर आम्हाला मनापासून ही बर्फी आवडते. हे युवराज ढेंगे. ठिकपुर्लीची समर्थ बर्फी सध्या फारच चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या मुंबईतील बैठकीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील यांच्या बर्फीची भुरळ पडली. महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि अस्सल चवीचा भाग म्हणून या चुलीवर बनवलेल्या शुद्ध दुधाच्या 10 किलो बर्फीचा समावेश करण्यात आला होता. ठिकपुर्लीची ही बर्फी तिथपर्यंत कशी पोहोचली याची माहिती युवराज ढेंगे यांनी दिली. मुंबईमध्ये माननीय मोदीजी आणि फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या मेजवानीसाठी आम्हाला कॉल आला की बर्फी ठेवण्यासाठी राधानगरी प्रांताधिकाऱ्यांचा. बर्फी आम्ही दिल्यानंतर प्रत्येक टेस्टमध्ये पास झाल्यानंतर ती बर्फी त्यांच्या मेजवानीसाठी आम्हाला म्हणजे हे झाली, खरी उतरली. टेस्टमध्ये आम्हाला असं वाटत नव्हतं की इथंपर्यंत आमची बर्फी जाईल. तिथंपर्यंत पोचल्यानंतर आभाळ ठेंगणंच झालं. कारण ठिकपुर्लीची बर्फी एवढ्या म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्या मुखापर्यंत जाणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आम्हाला पण हवेत गेल्यासारखं झालं वाटलं. त्यामुळे ते आज आनंदच आहे आणि पुढं काम करण्यास पण अंगात चालना मिळाली. ढेंगे यांचं सर्व कुटुंब या व्यवसायामध्ये आहे. सुरुवातीला अगदी घरगुती स्वरूपात कमी प्रमाणात बनवली जाणारी ही बर्फी आता 7 समुद्रापार पोहोचली. याचा अभिमान वाटल्याचं ढेंगे सांगतात. ही गोड मऊ बर्फी खाताना सर्वजण खुश होतात. याचा आनंद आहेच,
मात्र ह्यामागे शारीरिक कष्ट असल्याचं देखील ते सांगतात. सुरुवातीला 2003 साली आम्ही घरी बनवत होतो पहिल्यांदा. सुरुवातीला आमच्यापेक्षा लहान भाऊ शिकायला येत होतो दुसऱ्यांच्याकडे, म्हणजे त्याचा मित्र कोणतरी काढत होता, त्याच्यापाशी शिकला. तिथून पुढे आम्ही घरी चालू केलं. घरी चालू करत त्यावेळी कंडिशन बेकार, म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी. 500 रुपये भाड्यान मोटरसायकल घेऊन आम्ही बर्फीचं रूट बसवलं. म्हणजे कोल्हापूर टू मलकापूर येणे जाणं 180 किलोमीटरच्या आसपास होतं. इकडे गारगोटी, तांबाळा कारखाना, कागल, भाड्यान गाडी घेऊन त्यावेळी रूट आम्ही बसलो बर्फीमध्ये. जम बसत गेल्यानंतर मग स्वतःची मोटरसायकल त्यावेळी 7,000ची घेतलेली आहे. त्यावेळी बर्फी जायची होती 1.5 रुपयाने एक. आम्ही बाहेर टाकतो, मलकापूरमध्ये 1.5 रुपयाला टाकतो. त्यावेळी म्हणजे एवढं काय बर्फीला असा स्कोप नव्हता, तरी पण जायत होते. त्यावेळी आमची 1,000-1,500 दररोज बर्फी जायची. त्याच्या हळूहळू जम बसत गेल्यानंतर इथं शेळवडीमध्ये टाकून आता 4 वर्ष झाली. 4 वर्षात हे आम्हाला म्हणजे रूट म्हणजे बंद झाले. जागेवरच जाते. कमीत कमी दररोज 70-75 किलो बर्फी दररोज जाते. त्या बर्फी बाहेर म्हणजे परदेशात पण जाते आणि लोकलला पण, म्हणजे इथं स्थायिक पण जाते. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने कधी कधी आर्थिक नुकसानही सहन करावं लागतं. इथं बर्फी आम्ही गेली 2 वर्ष घेतोय आणि या बर्फीची क्वालिटी म्हणजे इथून बर्फी आम्ही मलेशियाला आमच्या बहिणीकडे पाठवतोय. किमान 15 दिवस बर्फीला काही होत नाही, सेम टेस्ट राहते, सेम क्वालिटी राहते. प्लस आमच्या पूर्ण स्टाफला आम्ही आठवड्यातून 2 वेळा 4 ते 5 किलो बर्फी आम्ही इथनं कॅरी करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की कुठेही याच्यामध्ये भेसळ नाही आहे. जी चवीला पहिल्या दिवशीपासून जी चव आहे ती आतापर्यंत चव नेहमीच तीच आहे. ठिकपुर्लीची बर्फी जगभरात पोहोचली आहे याचं हे प्रत्यक्ष उदाहरण. गावचे सरपंच या बर्फीला पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इथून पुढल्या काळात बर्फीसाठी एक पेटंट मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहे त्यांना, आणि पेटंट मिळावं यासाठी आमची मागणी कायम शासनाकडे राहणार आहे. ह्या बर्फीला पेटंट मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व ग्रामपंचायत, आमचे सरपंच, त्यानंतर इतर सर्व कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करणार आहेत. आजच्या धावपळीच्या युगात जिथे सगळं काही मशीनवर बनतं, तिथे ठिकपुर्लीच्या सुपुत्रांनी ही चुलीवरची चव अजूनही टिकवून ठेवली आहे. ही बर्फी फक्त जिभेवर विरघळत नाही, तर ती आपल्याला आपल्या मातीशी जोडून ठेवते. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीचा गोडवा अनुभवायचा असेल तर ठिकपुर्लीची ही सफर व्हायलाच हवी. कारण काही चवी अशा असतात ज्या शब्दात नाही तर फक्त तृप्ततेच्या ढेकरातूनच व्यक्त होतात.